नमस्कार. संध्या उबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवय्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सासूबाईंच्या हातचं पारंपरिक पद्धतीने केलेलं बिना तेलाचं तीळ कारळाचं लोणचं. चला तर मग आता करूयात रेसिपीला सुरुवात. पूर्वी हे लोणचं माठामध्ये घालायचं, त्यामुळे लोणच्याला एक वेगळी टेस्ट यायची. लोणचं घालताना पाणी लागू नये म्हणून खूप काळजी घ्यायचे. पाण्याचा अंश राहू देत नव्हते. कैऱ्या स्वच्छ पुसून घ्यायच्या. इथे एक मोठी वाटी भरून मी कारळ घेतलेले आहेत. याला आता भाजून घ्यायचे तडतडेपर्यंत. कारळ आपले छान भाजून झालेले आहेत, चांगले तडतडलेले आहेत. आता आपण गॅस बंद करूयात. एक वाटी कारळ घेतलेले आहे, तेवढेच इथे मी तीळ घेतलेले आहे. एक वाटी. तीळ तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तीळ आपले छान भाजून झालेले आहेत, आपण काढून घेऊ. पण इथे एक चमचा मिरे घेतलेले आहेत. तेवढ्याच इथे लवंगा घेतलेल्या आहेत. 3 चमचे बडीशोप घेतलेली आहे. ही यामध्ये टाकून पावडर करून घेऊ. बडीशोप मिरे लवंगची पावडर करून झालेली आहे. आता आपण आपले तीळ कारळ पण थंड झालेले आहेत, याची पण पावडर करून घेऊ. कारळाची पावडर आपली करून झालेली आहे, बारीक झाली छान. आता तिळाची पावडर करून घेऊ. तिळाची पण पावडर करून झालेली आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने इथे मी 3 चमचे हळद घातलेली आहे. ही कैरीवरती घालून घेऊ. 1 किलो कैरीसाठी पाव किलो मिठाचा मी वापर केलेला आहे. इथे आपण कैऱ्या 750 ग्राम आहेत, म्हणून अर्धा पाव मिठाचा वापर इथे मी केलेला आहे. आता यामध्ये मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊयात. हा लसूण यामध्ये टाकूयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ. आणि हा मसाला पण चांगला मिक्स करून घेऊ आता तीळ कारळाचा. या मसाल्यामध्ये मी हिंग घातलेला आहे. हिंग घातल्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. हे आता छान मिक्स झाले आणि आता या कैरीच्या फोडी यामध्ये घालूया. आता हे चांगलं मिक्स करून घेऊ. पोहे खाण्याच्या चमच्याने आपण हे 3 चमचे तिखट घातलेलं आहे. याला आता चांगलं मिक्स करून घेऊयात. आपण इथं हे बिना तेलाचंच लोणचं केलेलं आहे. लोणचं आपलं छान मिक्स झालेलं आहे. मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे. चला तर मग मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅपी कुकिंग. भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत. लोणचं आपलं बरणीत भरून झालं की यावरती कपड्याने बरणीचं तोंड बांधून टाकायचं आणि वरती पारंपरिक पद्धत आहे ही आमची, लिंबाच्या पाल्याचा गुच्छ ठेवायचा. म्हणजे यामुळे लोणच्यावरती डास चाचणं येत नाहीत आणि लोणचं आपलं खराब होणार नाहीत.